छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरस्पर्शाने आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने पवित्र झालेल्या 350 वर्षापूर्वीच्या या ऐतिहासिक शिव मंदिरामध्ये आज मी स्वतः दृढ संकल्प करतोय की भगवद्गीतेच्या माध्यमातून सामाजिक, वैचारिक, राष्ट्रीय क्रांती साईवाणी करत आहे. प्रारंभ करो, जारी रखो. आज याच वचनाला स्मरून दिनांक 17/11/2024 रोजी दृढ संकल्प करत आहोत. आणि तो कोणता दृढ संकल्प आहे तर संपूर्ण भारत देशामध्ये आज मी असा दृढ संकल्प करतोय की मी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यामध्ये क्रांती करणार आहे. आणि त्यासाठी साई गुरुकुलम या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, त्याचबरोबर साईवाणीचे साई क्युअर हॉस्पिटल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगार निर्मितीसाठी साईवाणी.स्टोर आणि शेवटी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे साई प्रिय आणि साई ध्यान. भगवान शंकराला स्मरून आम्ही या ठिकाणी आज अभिषेक करत आहोत. आणि हा अभिषेक प्रसन्न होण्यासाठी प्रारंभ करो, जारी रखो, प्रारंभ करो, जारी रखो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युत्सवा मामका पांडवक्षेव किमुकुर्वत संजया यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्भुवा नितिर्मतिर्भव. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. ओम श्री परमात्मने नमः. हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय प्रतरिष्य. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्यहीन मीनवैरिणम. ओम श्री परमात्मने नमः. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आणि म्हणून यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. ओम शिव शंभू वैवा. हे शंभू महादेवा, आम्हाला आमचे सर्व राष्ट्रभावेच्या कार्यासाठी मदत कर, सहकार्य कर आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही सदैव आपल्या शक्तीनिशी काम करू एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं नाम स्वीकारावं. नमस्कार. प्रारंभ करो, जारी रखो या विचारधारेतून ऐतिहासिक भारत देशामध्ये साईवाणीला 23 नोव्हेंबर 2023 या दिवशी मी सुरुवात केली. ज्या गावामध्ये माझं शिक्षण झालं, ज्या गावाच्या माळरानावर मी फिरलो, ज्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि ज्या गावाने मला जगण्याची एक उमेद दिली, त्या रोहित छत्रपती अशा ऐतिहासिक गावामध्ये मी आज 17/11/2024 या दिवशी राष्ट्र निर्माणीचं कार्य आम्ही हातात घेतलेलं आहे. आणि ऐतिहासिक महादेवाच्या मंदिरामध्ये आज आम्ही दृढ संकल्प केलेला आहे. मी, माझे सवंगडी, सर्व सहकारी, आम्ही आज एक वेगळा विषय घेऊन हातात आलेलो आहोत. आणि तो विषय आहे राष्ट्र निर्मिती करण्यासाठी प्रामाणिक आणि कटिबद्धतेने काम करणे. राष्ट्र उभं करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांची प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान असणारे महादेवाची शक्ती, साईबाबांचा आशीर्वाद आणि गणेशाची वंदना करून या ठिकाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सुसर्वदा याच भूमिकेला धरून साईवाणीची सुरुवात आम्ही करत आहोत. आणि ही साईवाणी जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि कायदेविषयक सल्ला या 6 गोष्टींचा विचार करून आम्ही एक अशी सूत्री तयार केलेली आहे, पंचसूत्री, की ही समाजाच्यासाठी, राष्ट्रासाठी आणि देशासाठी असणार आहे. ओम साईराम. प्रणाम. प्रारंभ करो, जारी रखो या विचारधारेतून साईवाणीची सुरुवात आणि ऐतिहासिक आज महादेवाच्या मंदिरामध्ये साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही नवीन कार्याला सुरुवात केलेली आहे. ते कार्य आहे या समाजासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या लोकांना चांगली शाळा देणे, आरोग्य देणे, शिक्षण देणे आणि त्याचबरोबर एक सुजलाम सुफलाम असा माझा भारत देश घडवणे. आणि तो घडवण्यासाठी
पहिला एक सांस्कृतिक हा एक विभाग आहे आणि त्या सांस्कृतिक विभागामध्ये खऱ्या अर्थाने याच देशामध्ये अनेक युद्ध झाली. तलवारीची युद्ध तर खूपच झाली. 1857 ला प्लासीची लढाई झाली. असे अनेक युद्ध मुघलांनी असतील, इंग्रजांनी असतील, डच्च्यांनी असतील, फ्रेंचांनी असतील आपल्यावर राज्य केलं. पण आपल्याच सोक्यांनी आपल्या लोकांना दिलेला त्रास, जो मध्ये मानवतेचं एक युद्ध लढलं गेलं आणि ते म्हणजे रंकाळ्याच्या त्याच भूमिकेमध्ये ते रडलं गेलं राजर्षी शाहूंच्या रूपाने. राजर्षी शाहू समाजात जन्माला आले आणि खऱ्या अर्थाने समतेचा, दीनदलितांचा कैवारी एक राजा निर्माण झाला आणि त्या राजासाठी आम्ही आज चित्रपटाची निर्मिती करत आहोत. या चित्रपट निर्मितीमध्ये मला आवर्जून तुम्हाला सांगायचे, आज त्याची मुहूर्तमेढ लावली 17/11/2024 या दिवशी. मी माझे चित्रपटाचे आमचे दिग्दर्शक संजयजी शिंदे, माझे सर्व बाकी सहकारी, जो चित्रपट ज्यांनी लिहिलाय ते प्रसिद्ध लेखक संजय पवार आणि मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, आम्ही साईवाणी प्रोडक्शनच्या माध्यमातून याची निर्मिती करत असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा आम्ही याच्यामध्ये सहकार्य घेतोय आणि एक भव्य दिव्य असा चित्रपट आम्ही निर्माण करतोय. त्याचा उद्देश आहे की पुन्हा एकदा राजर्षींच्या विचारांची आज काळाची गरज आहे आणि ती गोष्ट आपण घेऊन समाज प्रबोधनाचं कार्य करून एक वेगळा राष्ट्र उभं करण्याचं कार्य आपण करणार आहोत. याच कार्याला सुरुवात करत आहोत. धन्यवाद.